नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करणार आहोत भारतीय संघराज्याचे सर्व PYQs, जो फॉरेस्ट असो, टॅक्स असिस्टंट मेन्स असो, राज्यसेवा असो, सर्व म्हणजे की भारतीय संघराज्य यांच्या म्हणजे जेवढे पण प्रश्न आलेले होते, 6 प्रश्न आलेले होते एकूण, तर त्या आज आपण बघणार आहोत. तर चला सुरू करूया. तर सगळ्यात आधी आपण बघणार आहोत टॅक्स असिस्टंट मेन्स 2019 मध्ये आलेला हा प्रश्न. भारतीय संघराज्यांच्या वैशिष्ट्यांच्या संदर्भात खालीलपैकी पर्याय काळजीपूर्वक वाचा. सगळ्यात ऑप्शनमध्ये काय दिलेले आहे? सत्ता विभाजन, लिखित संघ राज्यघटना, स्वतंत्र न्यायमंडळ, अप्रभावशाली राज्य शासन. ह्यामध्ये तुम्ही एलिमिनेशन मेथड वापरा. भारतीय संघराज्यांचे वैशिष्ट्य विचारले तर भारतीय संघराज्यामध्ये स्वतंत्र न्यायमंडळ ते येणारच, क ते येणारच, तर क सगळ्यामध्ये दिलेला आहे. राईट. आता आहे अ सुद्धा असणारच, क असणार, अ सुद्धा असणार, म्हणून हा ऑप्शन इलिमिनेटेड. आता आपण बघणार आहोत प्रभावशाली राज्य शासन आणि लिखित राज्यघटना. सगळ्यात आधी प्रभावशाली राज्य शासन हा भारतीय संघराज्यांच्या वैशिष्ट्यात संदर्भात नाही, म्हणून ड ऑप्शन नाही येत, म्हणून ऑप्शन ए इज अ राईट आन्सर. अ ब क, सत्ता विभाजन, लिखित राज्यघटना, स्वतंत्र न्यायमंडळ. आता आपण दुसरा प्रश्न जाऊ. भारतीय संघराज्य संबंधी खालील विधाने लक्षात घ्या. हा प्रश्न आहे राज्यसेवा 2018च्या. काय म्हणत आहे? अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाच्या घटनांमधून भारतीय राज्य घटनेने संघराज्यांची वैशिष्ट्ये घेतली आहे. हो, बरोबर. हा बरोबर आहे. घटक राज्यामधील कराची फशी म्हणजे भारतीय राज्यघटना. गलत. हा ऑप्शन चूक आहे. भारतीय संघराज्यातील घटकांना फुटून निघालेले अधिकार आहे. नाही, इथं असतं नाही तर हा ऑप्शन करेक्ट झाला असता, म्हणून हा सुद्धा चुकीचा आहे. म्हणून आमच्या ऑप्शन काय येणार? ऑप्शन 2 ब व क ना. ऑप्शन आन्सर क्वेश्चन मध्ये सांगितलंय नाही, ब व क. भारतीय हा प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य 2016च्या. भारतीय संघराज्य व्यवस्थेला वाटाघाटीने संघराज्य असे कोणी संबोधले आहे? आपला उत्तर काय येणार? मॅरिस जोन्स. काय येणार? मॅरिस जोन यांनी भारतीय संघराज्य व्यवस्थेला वाटाघाटीचे संघराज्य असे संबोधले आहे. आता आपण पुढचा प्रश्न घेऊ. भारतीय राज्यघटना ही संपूर्णतः संघराज्यात्मकही नाही आणि संपूर्णतः एकात्मही नाही. ती या दोघांचे मिश्रण आहे. ते एका वेगळ्या पद्धतीचे केंद्रीय अथवा संयुक्त राज्य आहे. संघराज्य पद्धती असूनही राष्ट्राची आवड निवड व सर्वश्रेष्ठ असली पाहिजे या तत्वाची जी जपवणूक करते असे निरीक्षण कोणी नोंदवले आहे? तर आपला उत्तर काय येणार? चौथ्याच्या 2 CH अलेक्झांडर विक्स. आपला काय उत्तर येणार? हा प्रश्न आहे ESO मुख्य CH अलेक्झांडर विक्स. आता पुढचा प्रश्न घेऊया. आपला पुढचा प्रश्न आहे भारताच्या संघराज्यात्मक पद्धतीबाबत खाली कोणती विधान बरोबर नाही? काय विचारलेलं आहे? बरोबर नाही. तर राज्यघटनेत संघराज्य हा शब्दप्रयोग कुठेही केलेला नाही. केलेला आहे का? हो, भारताच्या राज्यघटना हा कुठेही शब्दप्रयोग वापर केलेला नाही. संघराज्यातून फुटून बाहेर पडलेला अधिकार राज्यांना नाही. बरोबर. आताच पाहिले आपण, अधिकार नाही. अखिल भारतीय सेवा संघराज्य तत्वांचा भंग करतो. बरोबर. पुढचा बघूया आता ऑप्शन चौथा. राज्यपालाच्या नेमणूक पद्धतीत भारताने अमेरिकन पद्धती प्रमाणे स्वीकारली आहे. चुकीचे आहे. अमेरिकेने कॅनडा येणार येते, कॅनडा, म्हणून हा ऑप्शन चुकीचा आहे. कारण राज्यपालाची नेमणूक पद्धत भारताने कॅनडा पद्धतीप्रमाणे स्वीकारली आहे. सगळ्यात आधी काय म्हणत आहे प्रश्न? भारतीय संघराज्याची वर्णने आणि वर्णकर्ते विद्वान यांची जोडणी करा. सगळ्यात आधी सहकारी, सौदेबाजी. काय म्हणत आहे? सौदेबाजी.
याचा उच्चार काय येणार? WH मॅरिस जोन्स. सौदेबाजीचे WH मॅरिस जोन्स. केंद्रीकरण झालेले काय? KV राव. अर्ध सहकारीचे काय येणार? ग्रेनविल ॲस्टिन. आणि अर्धचे काय येणार? CH अलेक्झांड्रिन. नवीन असाल तर हे व्हिडिओ सर्व आपल्या मित्रांसोबत शेअर करा. मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ कंटेंटसाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा.